प्रस्तावाला केंद्रानं हिरवा कंदील दिलाय। गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या नामांतराची मागणी जोर धरून होती। त्यानंतर राज्य सरकारनं जिल्ह्याच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला। त्याला आता मंजुरी मिळाली आहे। भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली। तर अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्याला विरोध देखील होत असल्याचं समोर येत आहे। नामांतरासंदर्भात संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल झाली आहे। माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख यांनी नामांतराविरोधात याचिका दाखल केली आहे। याचिका सुनावणी झाली नसताना सरकारने घेतलेला निर्णय हा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला निर्णय असल्याची टीका यातून करण्यात आली आहे। मोठे बदल असताना लोक जनतेचे ओपिनियन मागायचे असतात, जनतेची मतं मागायची असतात। माझ्या माहितीप्रमाणे कुठे जनतेची मतं मागितली गेली नाहीत। हे टेक्निकल चुका आहेत, आणखी काही टेक्निकल चुका आहेत। ह्या टेक्निकल चुका अधिक एक महत्त्वाची म्हणजे केंद्र शासनाने 1953 साली नामांतराविषयी गाईडलाईन्स दिल्यात, मार्गदर्शक तत्त्व। त्याचं एक असं आहे की शक्यतो ज्या शहराचं नाव इतिहासाशी जोडलेलं आहे ते शहराचं नाव बदलू नये।